नमस्कार. हवामानासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा. सध्या जर बघितलं तर जे राज्यामध्ये वातावरणीय बदल पाहायला मिळत आहे. मान्सून जरी अजून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला नसला तरी बहुतांश भागामध्ये जे आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी जे आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल जर बघितलं तर बीड जिल्हा, लातूर जिल्ह्याच्या काही भागात जे आहे स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस झालेला आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये बघितलं तर जे आहे जर बघितलं तर जे आपल्या नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये या ठिकाणी जे पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे अरबी समुद्राकडून वारे जे आहे या ठिकाणी जे आहे 40 ते 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत आहे आणि हे वारे जे आहे ते आपल्या महाराष्ट्राकडे आणि राजस्थानकडे वाहताना दिसत आहे. त्याचप्रमाणे जे आहे एक ट्रफ जे आहे तो बिहारपासून आंध्र प्रदेशच्या दरम्यान तयार झालेला आहे. त्यातच जर बघितलं तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बिहारच्या दरम्यान तयार झालेलं आहे. त्यामुळे जर बघितलं तर जे राज्याच्या वातावरणावर परिणाम होत आहे. सध्या स्थिती अशी आहे की पुढच्या 24 तासामध्ये जे आहे अमरावती, अकोला, नागपूर आणि इकडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याच्या 1-2 भागात, बीडच्या 1-2 भागात, लातूर, नांदेडच्या 1-2 भागात पावसाची थोडी शक्यता आहे. धन्यवाद.